26 मावळ तालुक्यातलं क्रिकेट फुलतंय, क्रिकेट बहरतंय, क्रिकेट समृद्ध होतंय आणि त्याची जाणीव संपूर्ण टेनिस विश्वाला करून देणारी स्पर्धा म्हणजेच दमदार आमदार चषक. बक्षीस वितरणाचा अत्यंत गोड सोहळा थोड्या वेळामध्ये संपन्न होणार आहे. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस होतं 1,11,111 रुपये. सन्माननीय जिशानभाई शेख, सन्मान्य फरहानभाई शेख उद्योजक यांच्याकडून आपल्याला ते प्राप्त झालेलं आहे. दुसऱ्या क्रमांकाचं 77,777 रुपयाचं बक्षीस लोणावळा नगर परिषदेच्या कार्यकुशल नगरसेविका सौ दीपा मंगेश अगरवाल यांच्याकडून, तर लोणावळा नगर परिषदेचे नगरसेवक मुकेश शेठ परमार यांच्याकडून आपल्याला हे दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे. तिसऱ्या क्रमांकाचं 55,555 रुपयाचं बक्षीस लोणावळा नगर परिषदेतील कार्यतत्पर नगरसेवक जीवनभाऊ गायकवाड यांच्याकडून, तर चौथ्या क्रमांकाचं 33,333 रुपयाचं पारितोषिक लोणावळा नगर परिषदेतील सन्मित्र नगरसेवक सनीभाऊ दळवी यांच्याकडून. थेट प्रक्षेपणाचं मोठं सहकार्य आपल्याला लोणावळा नगर परिषद तो जातो. हॅलो, सन्मान्य सनीभाऊ पाळेकर यांच्या गाडीची चावी कोणाकडे असेल तर कृपया आणून द्या. स्पर्धेचे आयोजक आणि युवा शक्ती प्रतिष्ठानचे संस्थापक सनीभाऊ पाळेकर यांच्या गाडीची चावी मिळालेली आहे. आपल्याला लाईव्हचं प्रक्षेपणाचं सहकार्य निखिल भाऊ कविश्वर नगरसेवक लोणावळा नगर परिषद यांच्याकडून, तर सर्व ट्रॉफीज रविभाऊ पोटफोडे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोणावळा शहर आणि सोमनाथ भाऊ गायकवाड कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोणावळा शहर यांच्याकडून हे सगळं प्राप्त झालेलं आहे. स्पर्धेच्या आयोजनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोणावळा शहर आणि नवनिर्वाचित नगरसेवक लोणावळा नगर परिषद नगराध्यक्ष सन्मान्य राजेंद्रदादा बबनराव सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोणावळा शहराध्यक्ष रविभाऊ पोटफोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोणावळा शहराचे कार्याध्यक्ष सोमनाथ भाऊ गायकवाड या सर्वांचं मोठं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे. सर्वांचं मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर आयोजन टीममधील सर्व सदस्यांचं मनापासून धन्यवाद. या मागच्या 5 दिवसांमध्ये कदाचित कोणाचा नामोल्लेख राहिला असेल, परंतु त्यांनी सुद्धा मोठी मदत स्पर्धेला केलेली आहे, मोठं सहकार्य केलेलं आहे. तर अशा ज्ञात अज्ञात सर्व हितचिंतकांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. आपण केलेलं सहकार्य आणि त्यामुळंच लोणावळा शहराचा नावलौकिक जो अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज क्रिकेटमध्ये सुद्धा आपण निर्माण केलेला आहे. मावळ तालुक्यातल्या क्रिकेटची समृद्धी आज आपण टेनिस क्रिकेट विश्वासमोर आणलेली आहे. ही एक मोठं यश आहे या स्पर्धेचं आणि त्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी आणि युवा शक्ती प्रतिष्ठान लोणावळा खंडाळा यांना देखील मनापासून धन्यवाद देऊया. बक्षीस वितरणाचा समारंभ लगेच संपन्न होतोय. विजयी संघ तळेगाव ट्रॅकर्स, उपविजयी संघ श्रीराम लोणावळा आणि त्याचबरोबर जे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरती विराजमान झालेले संघ आहेत त्यांना विनंती, आपण लगेचच पुढे या. बक्षीस वितरणाचा समारंभ सुरू होणार आहे. एक गोष्ट आम्हाला नेहमी जाणवते की ज्या लोकांनी स्पर्धांना बक्षिसं दिलेली असतात त्यामुळं आपण चांगलं खेळू शकतो, आपल्याला देखील व्यासपीठ मिळतं. पण ज्यावेळेस ज्यांनी बक्षिसं दिली असतात त्यांचा सन्मान होण्याची वेळ येते त्यावेळेस खेळाडू मात्र कुठेतरी इकडे तिकडे उभे असतात. तर हे चित्र मला योग्य वाटत नाही. 3778 3786 क्रमांकाची किया कॅरन्स गाडी आहे. कोणाची असेल तर कृपया ड्रायव्हर्सला तिकडे पाठवा आणि थोडी बाजूला घ्या. 3786 क्रमांकाची किया कॅरन्स गाडीचे मालक आपल्याला विनंती, किंवा ड्रायव्हर कोणी असतील तर विनंती करतो थोडीशी बाजूला घ्या. तळेगाव ट्रॅकर संघाचे संघ मालक उद्योजक सन्मान्य सतीश भाऊ सातकर पाटील इथे उपस्थित आहेत.
संघ मालकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर सातत्याने गेले अनेक वर्ष तळेगाव ट्रॅकर संघ सन्माननीय सतीश भाऊ सातकर पाटील यांनी पुरस्कृत केलेला आहे. खेळाडूंसाठी त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे. खेळाडूंना सातत्यानं प्रोत्साहन देत आहेत आणि ही निश्चित मावळ तालुका क्रिकेटच्या दृष्टीनं एक मोठी गोष्ट आहे. चला सर्व विजय आपण जर पाहिलं तर 5 दिवस ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी 5 दिवस लाईव्ह स्कोरिंग देखील करण्यात आलं. आमचे दोन्ही स्कोरर मित्रांचा देखील या ठिकाणी आयोजक कमिटीच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सन्मान देखील संपन्न केला जातोय. या आयोजक कमिटीच्या वतीने या ठिकाणी सन्मान संपन्न केला जातोय. तदनंतर आमचे ऑफिशियल तिन्ही पंच याच मावळचे सुपुत्र अंकुशांना दाभाडे सर, तदनंतर विनोद सर आणि आमचे बोध सर देखील या सर्व पंचांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान संपन्न करतोय. चला या स्कोरर मित्रांना विनंती असेल या जागा करा भाऊ, थोडीशी फक्त मान्यवरांना वरती यायला जागा करा ना. या स्कोरर मित्रांचा या ठिकाणी आपण सन्मान संपन्न करतोय. गेले 5 दिवस प्रत्येक खेळाडूचा लेखा जोखा अगदी क्रिकलाईकचे ऑफिशियल स्कोरर आमचे त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. तदनंतर ऑफिशियल अलंकार शब्दाचे जादूगर आज अगदी आपल्याला पाहिलं तर अंतिम दिवसामध्ये समालोचन करण्यासाठी दमदार आमदार चषक 2026 लोणावळा ठिकाणी नरेशजी डोमे सर अगदी बिजी शेड्यूल मधून संपूर्ण महाराष्ट्रभर अगदी आपण जर पाहिलं तर सर दौरा करत असतात, परंतु आज सूरज भाऊंचं प्रेम आणि प्रेमापोटी आज सर देखील लोणावळ्यामध्ये दाखल झाले. सर मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. सरांचा देखील या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. आणि तदनंतर ऑफिशियल पंच विनंती असेल ऑफिशियल पंच या ठिकाणी आपला सन्मान संपन्न होतोय. ऑफिशियल पंचांचा देखील या ठिकाणी सन्मान आपण संपन्न करतोय. तदनंतर आमचे तिन्ही पंचांचा देखील या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. लोणावळा शहरामध्येच टेनिस क्रिकेटमध्ये समालोचनातील एक उभरतं नाव पुढे येत आहे. अमोलजी कोंडभर गेले 5 दिवस अत्यंत दमदार आवाजामध्ये या मैदानातला प्रत्येक क्षण उभा करण्याचं काम अमोल कोंडभर सर यांनी केलेलं आहे. तर समालोचक अमोल कोंडभर सरांचा सन्मान होतोय. युवा समालोचकांना निश्चित उज्ज्वल भविष्य आहे. क्रिकेट मोठं होतंय. लोणावळा शहराचं क्रिकेट मोठं करण्याचं काम अमोल सर आणि त्यांची टीम करतायत. त्यांना भरपूर शुभेच्छा. या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून एक चांगली खेळपट्टी या स्पर्धेच्या निमित्तानं देखील बनवण्यात आली यांचा देखील या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. परागांना आणि रफिक भाऊ सय्यद, हेमंत भाऊ लोखंडे, संपूर्ण सेसियल मित्र परिवार या आपण देखील या ठिकाणी सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार देखील करायचा आहे. आमचा डीजे सोन्या गेले 5 दिवस आमचा आवाज या लोणावळ्याच्या क्रीडा नगरीवरती पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं आणि प्रेक्षक राजाच्या कानावरती सुमधुर संगीत पोहोचवण्याचं काम देखील ज्यांनी केलं त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. या डीजे सोन्या आपला देखील या ठिकाणी सन्मान संपन्न करतोय. सतीश भाऊ सातकर या विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती. अगदी या वर्षीचं एमपीएलचं पर्व देखील आपण कान्हे नगरीमध्ये पाहिलं. सतीश भाऊ सातकर देखील उपस्थित आहे. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे.
5 दिवस गेले जेवणाची ज्यांच्या माध्यमातून सोय देखील या स्पर्धेच्या निमित्तानं करण्यात आली. हसनभाई शेख यांचा देखील मुख्य व्यासपीठावरती सन्मान संपन्न होतोय. या हसनभाई शेख विनंती असेल आपल्या देखील सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. दमदार आमदार चषक 2026 या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. आणि तदनंतर मुस्कान फ्रूटचे सर्वा सगळ्यांचे लाडके राजूभाई राजुद्दीन शेख गेले 5 दिवस प्रत्येक टीमला फ्रूट बास्केट त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलं. राजूभाई शेख चला या विनंती असेल राजुद्दीन शेख आपल्या देखील या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आम्ही सन्मान संपन्न करतोय. आणि ज्यांच्या माध्यमातून पाणी सौजन्य देखील या स्पर्धेच्या निमित्तानं केले गेले राजूभाऊ कालेकर अनिकेत दादा कालेकर यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान संपन्न करतोय. त्यानंतर या स्पर्धेतील सीसीएल टीम या ना अण्णा आपला प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. सीसीएल मित्र परिवार सर्वांचा सीसीएल परिवाराचा या ठिकाणी आपण सन्मान देखील संपन्न करतोय. चांगली खेळपट्टी त्यांच्या माध्यमातून बनवण्यात आली. रफिक भाऊ सय्यद असतील, यमन भाऊ लोखंडे असतील, परागांना असतील, सप्पनभाई स्वामी या सप्पनभाई आणि परागांना आपल्या या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. सप्पनभाई स्वामीने देखील अगदी आपण जर पाहिलं तर दररोज विकेटच्या सर्व पाहणी त्यानंतर सर्कल असेल त्यानंतर ज्या छोट्या छोट्या गोष्टीवरती सातत्याने सप्पनभाई स्वामी लोणावळ्यातील एक जाणत नाव अतिशय लोकप्रिय असा लोणावळा नगरीतील हा खेळाडू सप्पनभाई स्वामी आणि परागांना या दोन्ही खेळाडूंचा या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आपण त्या लोणावळा नगरीमध्ये त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. आता चला प्रथमतः आपण वैयक्तिक बक्षिसाकडे फायनल मॅन ऑफ द मॅच प्रथमतः या ठिकाणी आपण देतोय. आणि फायनल मध्ये काय वन साइड हिरो जो मैदानाच्या आतमध्ये पाहिला मिळाला आयकॉन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि काय बॅटिंग त्याने केली. फायनल मॅन ऑफ द मॅच सुदेश ठरला या मॅच मध्ये अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. या सुदेशला देखील या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच सुदेशला देखील आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. त्यानंतर या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर हा किताब आपण या ठिकाणी देतोय. आणि बेस्ट बॅटर हा किताब जातोय ज्या खेळाडूने 165 धावा या स्पर्धेमध्ये बनवल्या. मॅन फ्रॉम तळेगाव सतीश भाऊ सातकर स्पोर्ट फाउंडेशन अर्थात तळेगाव ट्रॅकर संघातील शुभम काळुके ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॅटर. आणि बॅट देखील अगदी आपण जर पाहिलं तर स्वराज्य स्पोर्ट यांच्या माध्यमातून एक बॅट आहे. त्यानंतर आमचे दमदार आमदार चषकाचे सर्व आयोजक आहे त्यांच्या माध्यमातून देखील उत्कृष्ट फलंदाजसाठी सौजन्य देखील आपण वाहतो. रवी दत्तात्रय फोटफोडे अध्यक्ष लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस आणि सोमनाथ सुरेश गायकवाड कार्याध्यक्ष लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य देखील आहे. आणि स्वराज्य स्पोर्टची असणारी एक ब्रँडेड बॅट या ठिकाणी आपण बेस्ट बॅटर हा किताब दमदार चषक 2026 मध्ये शुभम काळुके ठरलाय. जाकीरभाई खलिफा यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित करतोय. त्यानंतर या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर हा किताब जातोय 9 विकेट ज्या खेळाडूने घेतले याच मातीमध्ये सातत्याने सराव करणाऱ्या याच मातीमध्ये घडणारा खेळाडू सूरज ढोंगे ठरलाय या स्पर्धेतील बेस्ट बॉलर. बाळू या मावळ स्पोर्ट यांच्याकडून शूज देखील आपण पाहतोय. मावळ स्पोर्ट यांच्या वतीने एक शूज देखील आपण पाहतोय. त्यानंतर ट्रॉफी सौजन्य देखील आमचे रवी भाऊ पोटफोडे क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे भाऊंच्या वतीने ट्रॉफी सौजन्य देखील आपण या ठिकाणी पाहतोय. या स्पर्धेमध्ये सूरज ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. बेस्ट बॉलर हा किताब सूरजला जातोय. तदनंतर या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब जाईल. 6 कॅच ज्या खेळाडूने टिपले 1 रनआउट देखील केला तळेगाव संघातील बबलू खामकर ठरलाय या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर.
स्पोर्ट यांच्या माध्यमातून ब्रँडेड शूज देखील बबलू खामकरला आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. काल खेळाडू रात्रभर तळेगाव मध्ये स्पर्धा देखील खेळला, तिथे देखील मॅन ऑफ द सिरीजची एक टू व्हीलर बाईक पटकवली. सकाळी 5 वाजता झोपलाय, पुन्हा एकदा 10-10:30 वाजता या लोणावळा नगरीत दाखल झालाय आणि चॅम्पियन संघ म्हणून अगदी आपण जर पाहिलं तर सतीश भाऊ सातकर मित्र परिवार हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल. तदनंतर आता या स्पर्धेतील स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाचा मान ज्या संघाने पटकावला, चतुर्थ क्रमांकाच्या संघाने या स्पर्धेमध्ये पटकावला दमदार आमदार चषक. या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला अंबिका 11 तळेगाव संघ. या तळेगाव संघ आपल्याला देखील या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे आणि अंबिका 11 या संघाला सन्मानित करतील सनीभाऊ दळवी नगरसेवक यांच्या शुभ हस्ते. या ठिकाणी चतुर्थ क्रमांक या ठिकाणी पुढे दिला जातोय, पारितोषिक या ठिकाणी आपण देतोय. दमदार आमदार चषक चेक देखील आपण पाहतोय 33,333 रुपये आणि ट्रॉफी देखील या ठिकाणी आपण अंबिका 11 तळेगाव संघाला या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. तदनंतर या स्पर्धेतील तृतीय क्रमांक जाईल, तृतीय क्रमांकाचा मान पटकावलाय स्वप्नील भाऊ शेलार स्पोर्ट फाउंडेशन स्पार्टन 11 लोणावळा संघाने आणि तृतीय क्रमांक देण्यासाठी जीवन भाऊ गायकवाड नगरसेवक लोणावळा यांच्या माध्यमातूनच अगदी आपण पाहिलं तर तृतीय क्रमांक देखील या ठिकाणी पुरस्कृत केला गेलाय. रोख रक्कम 55,555 रुपये आणि एक मानाचा करंडक देखील अगदी रविभाऊ पोटपोटे असतील त्यांच्या माध्यमातून देखील मानाचे करंडक देखील आपण पाहतो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तदनंतर या स्पर्धेतील उपविजेता संघ रोख रक्कम 77,777 रुपये आणि एक मानाचा करंडक आणि या स्पर्धेतील उपविजेता संघ ठरलाय यजमान संघ श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा अर्थात CCL लोणावळा परगणा टीम्स. चला या CCL लोणावळा संघ आणि द्वितीय क्रमांक देण्यासाठी या ठिकाणी अरुष अगरवाल आणि संपूर्ण आमचे अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी CCL लोणावळा श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा संघाला या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. उपविजेता संघ या स्पर्धेमध्ये ठरलाय. या ऐकवा निलेश डगे, ऐकवा दत्ता पवार. संपूर्ण आमचा CCLचा मित्र परिवार देखील पाहतोय. आज प्रचंड मोठा पाठीराखा CCL लोणावळा संघासाठी देखील आपण पाहिला. उपविजेता संघ राहिलाय दमदार आमदार चषक 2026 या स्पर्धेमध्ये उपविजेता संघ म्हणून अगदी या संघाने देखील मान मिळवलाय. पप्पू लस्सी आणि चेक देखील आपण पाहतोय 77,777 रुपयाचं चेक देखील या ठिकाणी श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा संघाला या ठिकाणी दिला गेला.
तदनंतर या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज साठी असणारे एक स्पोर्ट्स सायकल आणि मॅन ऑफ द सिरीज साठी असणारी एक स्पोर्ट्स सायकल आहे। या स्पर्धेमध्ये सर्व उत्कृष्ट कामगिरी करणारा खेळाडू हा किताब जाईल मॅन फ्रॉम लोणावळा। मॅन ऑफ द सिरीज 98 धावा बनवल्यात, 9 विकेट त्याने प्राप्त केले, 3 कॅच देखील पकडले, 2 रनआउट देखील केलेत, 24.48 गुण त्याने इथे प्राप्त केलेत। आणि या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज हा मान जातोय स्वप्नील भाऊ शेलार स्पोर्ट फाउंडेशन जयेश सिंग ठरलाय या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी। चला जयेश या थोडंसं फास्ट आहे मित्रांनो। स्पार्टन इलेव्हन लोणावळा संघातील जयेश सिंग ठरलाय या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी। जयेशला देखील आपण या ठिकाणी ट्रॉफी आहे, तदनंतर एक ब्रँडेड स्पोर्ट्स सायकल देखील आहे या ठिकाणी देऊन सन्मानित करतो आमच्या संपूर्ण अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये। लोणावळा नगरीचे नगराध्यक्ष राजेंद्रजी सोनवणे साहेब, निखिल भाऊ कविश्वर, देवन भाऊ गायकवाडे, अरुष भाई अगरवाल देखील उपस्थित आहे, संपूर्ण आमचे आयोजक कमिटी देखील आहे। विकास भाऊ सुरेश बोत्रे अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस लोणावळा शहर आणि सनी मुरलीधर पाळेकर संस्थापक युवा शक्ती प्रतिष्ठान यांनी घेतलेली मेहनत आहे। त्यानंतर आता या स्पर्धेतील विजेता संघ चॅम्पियन आणि या स्पर्धेतील चॅम्पियन संघ ठरलाय सतीश भाऊ सातकर मित्र परिवार काने मावळ अर्थात तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव संघ। या सतीश भाऊ विनंती असेल आणि संपूर्ण टीम तानाजी भाऊ काकडे, बबलू कामकर सर्वांना विनंती असेल या ठिकाणी विजेत्या संघासाठी आपण विजेत्या संघाला रोख रक्कम 1,11,111 रुपये आणि एक मानाचा करंडक देऊन या ठिकाणी आपण सन्मानित करतोय। सतीश भाऊ सातकर मित्र परिवार काने मावळ अर्थात तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ ठरला। 1,11,111 रुपयाचा मानकरी देखील हा संघ मैदानाच्या आतमध्ये ठरताना आपल्याला पाहायला मिळाला। फटाक्याची आतिषबाजी देखील आपण पाहतोय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। चॅम्पियन संघाला देखील या ठिकाणी आपण सन्मानित केलंय। राष्ट्रवादी युवक काँग्रेस विकास भाऊ सुरेश बोत्रे अध्यक्ष या सनी मुरलीधर पाळेकर संस्थापक युवा अध्यक्ष युवा प्रतिष्ठान। सनी भाऊ या, सनी भाऊ कुठे? सनी भाऊ या। मला पण
हॅलो चेक. राष्ट्रवादी युवक काँग्रेस व युवा शक्ती प्रतिष्ठान लोणावळा खंडाळा आयोजित दमदार आमदार चषक 2026 प्रचंड मोठी मेहनत आमच्या संपूर्ण आयोजकांनी देखील घेतली. प्रचंड मोठी मेहनत अगदी आपण जर पाहिले तर संपूर्ण आमची आयोजक कमिटीने देखील या ठिकाणी घेतली आणि ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संपूर्ण स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस लोणावळा शहर विकास सुरेश भोत्रे साहेब, त्यानंतर संस्थापक युवा शक्ती प्रतिष्ठान लोणावळा खंडाळा या सर्व आमच्या आयोजकांनी प्रचंड मोठी मेहनत घेतली. हा देखणा सोहळा या ठिकाणी संपन्न होण्यासाठी गेले 5 दिवस रात्रीचा दिवस या सर्वांनी केला आणि लोणावळा शहराच्या इतिहासामध्ये किंवा मावळ तालुक्याच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एक मानाची अभिमानाची सन्मानाची स्पर्धा आपल्याला या लोणावळा शहरामध्ये या संपूर्ण आमच्या आयोजक कमिटीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. राष्ट्रवादी युवक काँग्रेस व युवा शक्ती प्रतिष्ठान लोणावळा खंडाळा पर्व 1 या ठिकाणी संपन्न झालं आणि पर्व 2 पुन्हा एकदा पुढच्या वर्षी आपण भेटू. तुर्तास धन्यवाद. मला देखील या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. सर्वांचं मी अध्यक्ष असतील, सनी भाऊ असतील, विकास भाऊ असतील, सर्वांचं सुरेश दादा असेल, स्वप्नील भाऊ असेल, सर्वांचं मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि एक विशेष सन्मान भाऊ, शेवटचा एक सन्मान या ठिकाणी घ्यायचा ज्यांनी 5 दिवस लाईव्ह देखील केलं, 24 लाईव्ह यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान संपन्न करतोय. या आपला एक प्रतिनिधी 24 लाईव्ह यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान संपन्न करतोय. प्रत्येक खेळाडूला आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये कैद करण्याचं काम त्यांनी केलं, त्यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान संपन्न करतोय. आमचे अध्यक्ष विकास सुरेश भोत्रे साहेब आहे, त्यानंतर सनी भाऊ आहे, स्वप्नील भाऊ आहे, संपूर्ण आमच्या आयोजक कमिटी आहे, सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण 24 लाईव्हचे सर्व यांचा देखील या ठिकाणी सन्मान संपन्न करतोय. स्वप्नील भाऊ मानकर देखील रोज प्रयत्न करतो ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी. एक चांगला प्रयत्न त्याचा देखील पाहायला मिळाला आणि ही स्पर्धा या ठिकाणी समाप्त झाली असं मी जाहीर करतो. आणि पुढच्या वर्षी पुन्हा एकदा या जोशामध्ये, या जोमामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस युवक आणि युवा शक्ती प्रतिष्ठानच्या वतीने पर्व 2 मध्ये देखील आपण भेटू. तुर्तास धन्यवाद. आणि या सर्वांचं आभार मानण्यासाठी, सर्वांचा आभार या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे अध्यक्ष विकास सुरेश भोत्रे यांना विनंती असेल आपण या ठिकाणी आभार व्यक्त करावे. आज लोणावळा नगरीमध्ये लोणावळा शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसला मिळाल्यानंतर ही कार्यक्रमाची कल्पना मला, हे माझा सगळा जो मित्र परिवार आहे त्याच्यामध्ये सूरज गायखे, किशोर गाडे, लोकेश गायकवाड, स्वप्नील मानकर, हसन शेख, सचिन जाधव, अभिजित गायकवाड, गिरीश ओसवाल, भरत जाधव, सागर कदम, संदीप सपकाळ, तर परेश बनसोडे, गणेश रोंदळ या सर्व मित्रांनी जे मला सहकार्य केलंय त्यांचे मी खूप खूप आभार मानतो. अविनाश राहिलं होतं तेही घेतो परत आता. या सर्व मित्रांचं मी खूप खूप आभार मानतो की तुम्ही आहे ना माझ्या मागे ताकद म्हणून आहे. तुम्ही ताकद म्हणून राहा. आपण लोणावळ्यामध्ये नक्की काहीतरी चांगला बदल घडू शकतो. कारण आपण जर घरात बसलो रील्स बघत तर बाहेर हे करणार नाही. आज विचार करा, तालुक्यामध्ये एवढे क्रिकेट प्रेमी आहे पण फक्त 1,11,000ची सगळ्यात मोठी टुर्नामेंट झाली या सीझनला. तालुक्यामध्ये एवढा दमदार आमदार आहे आपल्याकडं मोठ्यात मोठी टुर्नामेंट झाली पाहिजे आणि आपण मोठे मोठे कार्यक्रम घडून आणू. तुम्ही फक्त माझ्या भावांना माझी साथ द्या. आपण नक्की बदल घडवून आणू आणि आपण नक्की क्रीडा क्षेत्रामध्ये पुढे जाऊ. एकदा फक्त शेवटचं बोलतो, सगळ्यांनी जोरदार आवाज द्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. सुनील अण्णा शेळके आगे बढ़ो. मोरया. थँक्यू. ही स्पर्धा या ठिकाणी समाप्त झाली असं मी जाहीर करतो. थँक्यू.